हॅलो. मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्सचा आजचा आपला 8वा सेशन आणि आजच्या भागामध्ये आपण अभ्यास करणार आहोत तो अँगल ऑफ कॉन्टॅक्टच्या उरलेल्या 2 केसेसचा आणि त्याचबरोबर अभ्यास करणार आहोत शेप ऑफ द लिक्विड ड्रॉप्स. तर सुरुवात करूया. आपली तिसरी केस झिरो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. सो झिरो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजेच काय, तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इक्वल टू झिरो. So बघा, figure shows the angle of contact between a liquid which completely wets a solid surface. याचाच अर्थ the angle of contact in this case is almost zero, that is theta is equal to 0. सो आपल्या समोर ती डायग्राम ठेवतोय बघा. या डायग्राम वरून कदाचित तुमच्या लक्षात येणार नाही. सो एक्सप्लेनेशन बघा, एकदम सिंपल आहे, त्याच्यामुळे फार याच्यासाठी आपल्याला कष्ट पडणार नाही. बघा, इन धिस केस द लिक्विड मोलिक्युल्स नियर द कॉन्टॅक्ट रिजन आर सो लेस इन नंबर दॅट द कोहेसिव्ह फोर्स इज निग्लिजिबल अँड द नेट अधेसिव्ह फोर्स इटसेल्फ इज द रिझल्टंट फोर्स. Therefore, the tangent AT is along the wall within the liquid and the angle of contact is 0. म्हणजे इथे काय म्हटलंय बघा, तर या केसमध्ये काय होईल, the liquid molecules near the contact region are so less in number. म्हणजे आपण ज्या वेळेला कोहेसिव्ह फोर्स काढत होतो बघा, या डिरेक्शनमध्ये आपण काढायचो, 45 डिग्री असायचा अँगल त्याचा, तर ते इतके निग्लिजिबली स्मॉल आहेत की आपण ते इग्नोर करणार आहोत. आणि त्यामुळे हा जो आपला इकडचा फोर्स जो आहे, अधेसिव्ह फोर्स आहे, जो AP आहे, तोच अप्रॉक्सिमेटली काय आहे, आपला रिझल्टंट फोर्स सुद्धा आहे. त्यामुळे द टँजंट AT अलॉंग द वॉल विदिन द लिक्विड, हे बघा, हा याला ही टँजंट काढली, ही बरोबर काय आहे, अलॉंग द वॉल आहे आणि विदिन द लिक्विड. सो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट किती आहे, त्याचा 0 आहे. सो सिंपल आहे. म्हणजे या केसमध्ये आपण लक्षात घेतोय की काय आहे, कोहेसिव्ह फोर्स आहे तो निग्लिजिबली स्मॉल आहे, सो आपण इग्नोर केलाय. त्यामुळे जो आपला अधेसिव्ह फोर्स आहे तोच आपला रिझल्टंट फोर्स आहे. ओके, सो एकदम सिंपल केस आहे. तर त्यानंतर आपण बघणार आहोत आपली आजची चौथी केस. काय आहे बघा, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 90 डिग्री अँड कंडिशन्स फॉर convexity and concavity. So consider a hypothetical liquid having angle of contact 90 degree with a given solid container as shown in the figure. So तुमच्या समोर ही डायग्राम आपण ठेवली आहे बघा. सो स्पियर ऑफ इन्फ्लुएन्स दिसतोय आपल्याला या पद्धतीने. तर काय होतं बघा, इथे एकदम सिंपल सिच्युएशन असेल. इन धिस केस द नेट कोहेसिव्ह फोर्स AC is exactly at 45 degree with either of the surfaces and the resultant force AR is exactly vertical. So तो exactly काय आहे, vertical आहे. सो एकदम सिंपल ही इथली रचना आहे. सो आपण हायपोथेटिकल एक लिक्विड घेतलं जिथे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा 90 डिग्री आहे. सो आपल्याला दिसतं हे या पद्धतीने. पण ही सिच्युएशन जर व्हायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल, ही AP ची व्हॅल्यू काय असावी लागेल बघा. तर फॉर धिस टू अकर AP इज इक्वल टू AC अपॉन √2 व्हेअर AR इज द मॅग्निट्यूड ऑफ द नेट फोर्स. आणि मग याच्यावरून आपण काय म्हणू शकतो बघा. सो फ्रॉम धिस वी कॅन राईट द कंडिशन्स फॉर अक्यूट अँड ऑब्ट्यूज अँगल्स ऑफ कॉन्टॅक्ट. सो कंडिशन काय काय सांगू शकतो बघा. फॉर अक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हीच कंडिशन काय असणार आहे, हा जो AP असणार आहे तो काय असणार आहे, ग्रेटर दॅन AC अपॉन √2 असेल. आणि फॉर ऑब्ट्यूज अँगल ऑफ कॉन्टॅक्ट तो AP काय असेल, लेस दॅन AC अपॉन √2. सो आता प्रश्न थोडक्यात आपल्याला पडलाही असेल की AP इज इक्वल टू AC अपॉन √2 हे आले कुठून. तर जे तुम्हाला मी डायग्राम दाखवली त्याच्यामध्ये तर तुम्हाला हे डायरेक्ट दिसत नाही आहे, तर मी फक्त एक वेगळं लॉजिक तुमच्या समोर ठेवतोय. हे समजण्यापुरतं लक्षात घ्या. पुस्तकामध्ये याचं डिटेल एक्सप्लेनेशन दिलेलं नाही आहे. डायरेक्ट AP ची व्हॅल्यू AC अपॉन √2 आहे असं दिलेलं आहे. पण तो हे कसं येतं हे फक्त तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी मी देतोय.
याची उत्तरामध्ये लिहिण्याची काही गरज नाही आहे. ठीक आहे, तर बघूया काय आहे ते. हे बघा, जॉईन सी अँड आर अँड पी अँड आर. सो पी आर आणि सी आर हे आपल्याला जॉईन करायचे आहेत. सो ही डायग्राम त्याची आहे, समोर ठेवली आहे बघा. सो आपण काय केलं, सी आणि आर हा कनेक्ट केला आहे आणि पी आर हा कनेक्ट केला आहे. ओके, सो काय होतं बघा, ए पी बार इज इक्वल टू सी आर बार. सो हा बघा, ए पी बार आणि सी आर बार हे दोन्ही एकाच डिरेक्शनमध्ये आहेत आणि लॉ ऑफ पॅरलोग्राम नुसार त्या समोरच्या बाजू आहेत, त्यामुळे ए पी बार आणि सी आर बार काय आहेत, समान आहे. सो इन ट्रँगल ए आर सी, ट्रँगल बघा ए आर सी हा एक राईट अँगल ट्रँगल तयार होईल ए आर सी. त्याच्यामध्ये काय होईल बघा, ट्रिग्नोमेट्री काय सांगते, साइन थिटा इज इक्वल टू, सो हा थिटा आहे आपला जो आपण 45 स्टॉपला नेहमीचा, या केसमधला पण 45 आहे बरोबर ना. सो साइन थिटा, सो थिटा काय असणार आहे, सी आर ऑपोजिट साईड अपॉन हायपोटेनस, समोरची बाजू भागिले कर्ण. सो सी आर अपॉन ए सी. सो साइन थिटा इज इक्वल टू दिस. सी आर म्हणजेच काय आहे तर मॅग्निट्यूड वाईज तो ए पी आहे. सो ए पी अपॉन ए सी. सो साइन थिटा इज इक्वल टू ए पी अपॉन ए सी. तर आता आपल्याला माहिती आहे की तो थिटा किती आहे, 45 डिग्री आहे. त्यामुळे आपण काय म्हणतो बघा, साइन 45 डिग्री इज इक्वल टू ए पी अपॉन ए सी. बरोबर, मग याच्यावर आपण काय म्हणू शकतो, आपल्याला साइन 45ची व्हॅल्यू माहिती आहे, किती आहे ती आहे 1/√2. सो ए पी अपॉन ए सी इज इक्वल टू आपण काय म्हणू शकतो, 1/√2. आणि मग याच्यावरून आपल्याला जे पाहिजे मग असे आपण जे म्हणत होतो ते ए पी इज इक्वल टू लिहायचं असेल तर ए सी फक्त इकडच्या साईडला न्युमरेटरमध्ये जाईल. सो ए पी इज इक्वल टू ए सी अपॉन √2 असं ते येईल. सो ए पीची व्हॅल्यू आपल्याला किती ठेवावी लागेल, ए सी अपॉन √2 असायला हवी, असं ते आपण मेन्शन केलं आहे. हे फक्त तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी सांगितलं, एवढं मात्र लक्षात ठेवा. यानंतर आपण बघणार आहोत शेप ऑफ द लिक्विड ड्रॉप्स ऑन अ सॉलिड सरफेस. सो त्या लिक्विडचा ड्रॉप जो आहे तो कशा पद्धतीने फॉर्म होतो आणि काय ती सिच्युएशन आहे ते फक्त बघूया. सो काय म्हणतोय बघा आपण, लेट थिटा बी द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट फॉर द गिवन सॉलिड लिक्विड पेअर. आता टेन्शन्स कुठची कशी आहेत तेवढी फक्त बघा. T1 force due to surface tension at liquid solid interface. T2 is equal to force due to surface tension at air solid interface. And T3 is equal to force due to surface tension at air liquid interface. सो हे सगळं क्लिअर जर झालं असेल तर तुमच्या समोर त्याची एक डायग्राम ठेवतो. या डायग्राममध्ये काय आहे बघा, ॲज द फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन इज टँजेन्शियल टू द सरफेसेस इन कॉन्टॅक्ट. त्याच्या डिरेक्शन्स काय काय असतील ते आपण सांगतोय. सो बघा, T1, T2 आणि T3. सो या त्याच्या त्या 3 डिरेक्शन आहेत, हा आपला थिटा आहे. तर याच्या पुढे डिस्कशनमध्ये आपल्याला ही डायग्राम लागणार आहे, त्यामुळे पुढच्याही स्लाइडवरती आपण ती कंटिन्यू करूया. सो फॉर इक्विलिब्रियम ऑफ द ड्रॉप काय होईल बघा, T2 इज इक्वल टू T1 प्लस T3 cos theta implies cos theta is equal to T2 minus T1 upon T3. So case 1, if T2 greater than T1 and T2 minus T1 less than T3, cos theta is positive and the angle of contact theta is acute as shown in the figure. So ही फिगर जी मगाशी तुम्हाला दाखवली होती ती पुन्हा एकदा तुमच्या समोर ठेवते. बघा काय आहे ते, ही सिच्युएशन फक्त लक्षात घ्या. आता तुम्ही म्हणाल हे कुठून आलंय, T2 इज इक्वल टू T1 प्लस T3 cos theta कसं आलं, हा T3लाच फक्त cos theta कसा काय जोडलाय, तर ते पण तुम्हाला सध्या एक्सप्लेन करतो. काय आहे बघा, हा आपल्याला दिसतोय T3. सो हे बाकीचे जे आहेत हे बघा हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये, T1 या डिरेक्शनमध्ये, T2 या डिरेक्शनमध्ये. तर T3चं काय झालंय बघा, हा जो T3 आहे याचे आपण 2 कंपोनंट्स करू शकतो. एक काय असणार आहे T3 साइन थिटा जो व्हर्टिकली अपवर्ड असेल, आणि हा हॉरिझॉन्टल लेवलला जो असणार आहे तो कोण असणार आहे, T3 cos थिटा असणार आहे. त्यातला जो T3 साइन थिटा आहे तो एक्झॅक्टली वेटला बॅलन्स करेल. इकडे mg असणार आहे डाऊनवर्ड डिरेक्शनमध्ये. सो mg आणि T3 साइन थिटा हे कॅन्सल आउट होतील आणि इथे फक्त T3 cos थिटाची टर्म जी आहे ती शिल्लक राहील. आता आपल्याला माहिती आहे T3 cos थिटा कुठे आहे, या डिरेक्शनमध्ये, आणि T1 सुद्धा या डिरेक्शनमध्ये. म्हणजे इकडच्या साईडचे फोर्सेस आहेत T1 आणि T3 cos थिटा, आणि इकडच्या साईडला आहे T2. म्हणून हे आपण इक्वेशन अशा पद्धतीने मांडले. आणि हेच रिअरेंज करून आपण काय केलंय बघा, cos थिटा इज इक्वल टू T2 मायनस T1 अपॉन T3. पहिल्यांदा आपण काय केला, हा T1 इकडे नेला, जो इकडे प्लस होता तो मायनस झाला. सो T2 मायनस T1, आणि इथे T3 जो मल्टिप्लाइड होता तो इकडे डिवाइड झाला. सो cos थिटा इज इक्वल टू दिस.
आता या कंडिशनमध्ये काय झालं, या जर केसेस आपण सबस्टिट्यूट केल्या, T2 हा ग्रेटर दॅन T1 असेल आणि यांची वजाबाकी ही T3 पेक्षा जर लहान असेल, तर याचा अर्थ काय होईल, तर कॉस थिटा पॉझिटिव्ह होईल आणि अँगल ऑफ थिटा जो आहे तो ॲक्यूट होईल. हे आपल्याला या फिगरमध्ये दिसतंय. दुसरी केस बघूया. सो ही केस बघा, T2 इज लेस दॅन T1 अँड T1 मायनस T2 इज लेस दॅन T3. तर या केसमध्ये काय होईल, तर कॉस थिटा निगेटिव्ह होऊन जाईल. तुम्ही ते इक्वेशन समोर ठेवून जेव्हा सबस्टिट्यूट कराल व्हॅल्यूज इमॅजिन करून, त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल हे असंच घडतंय. कॉस थिटा इज निगेटिव्ह अँड द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज ऑब्ट्यूस ॲज शोन इन द फिगर. सो या पद्धतीने इथे काय होईल, तर हा जो अँगल आहे तो ऑब्ट्यूस होईल. ओके. सो तिसरी केस काय आहे बघा, केस 3. इफ T2 मायनस T1 इज इक्वल टू T3. जर असं असेल तर कॉस थिटा इज इक्वल टू काय होईल, 1 आणि थिटा मग त्यामुळे काय होईल, 0 असेल. कारण का आपल्याला माहिती आहे कॉस 0 इज इक्वल टू 1. सो थिटा इज इक्वल टू नियरली इक्वल टू 0. कारण का एक्झॅक्टली काही सेम सिच्युएशन असेल जसं नाही, अप्रॉक्सिमेटली आपण सगळं फिजिक्समध्ये बघतोय. सो केस 4 बघा. इफ T2 मायनस T1 इज ग्रेटर दॅन T3. हेच दुसऱ्या भाषेत असं म्हणू शकतो की T2 इज ग्रेटर दॅन T1 प्लस T3 असं असेल तर कॉस थिटा काय होईल, ग्रेटर दॅन 1 होईल. पण कॉस थिटाची व्हॅल्यू जी आहे ती आपण बघितली आहे. आपण जे टेबल बघतो त्याच्यामध्ये माहिती आहे कॉसची व्हॅल्यू जी आहे ती काय होते, 1 ने सुरू होते, बरोबर ना. सो हे काय जे कॉस थिटा इज ग्रेटर दॅन 1 जे आहे ते इम्पॉसिबल आहे. सो द लिक्विड स्प्रेड्स ओव्हर द सॉलिड सरफेस अँड ड्रॉप विल नॉट बी फॉर्म. सो इथे फॉर्मेशन होतच नाही आहे. सो अशा पद्धतीने या 4 केसेस आपण बघितल्या शेप ऑफ द लिक्विड ड्रॉप्सच्या संदर्भामध्ये. तर आजच्यासाठी एवढंच. आता बघूया आजचा आपला होमवर्क काय आहे ते. सो होमवर्क बघा. स्टेट द फॅक्टर्स अफेक्टिंग द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आणि त्याला सब क्वेश्चन विचारलाय, मेक अ लिस्ट ऑफ लिक्विड सॉलिड पेअर अँड देअर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. सो तुम्हाला काय करायचं आहे बघा, तर फॅक्टर्स अफेक्टिंग अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हे तुम्हाला बघायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे बघा, तर लिस्ट बनवायचे लिक्विड सॉलिड पेअरची आणि त्याचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जो काय आहे तो आपल्याला तोही मेन्शन करायचा आहे. सो जमण्यासारखं आहे, एकदम सोपा होमवर्क आहे. कराल, पुस्तकाचा आधार घेतलात की तुम्हाला हे लगेच जमेल. त्यामुळे आजच्यासाठी इतकंच.